महाराष्ट्रावरून अवकाळी पावसाचं सावट पूर्णपणे गेलेलं आहे आणि वातावरणात पुन्हा एकदा बदल होत असल्याचं बघायला मिळतंय। अनेक ठिकाणी तापमानाचा जो पारा आहे ते वाढत असल्याचं दिसतंय आणि पुढचे काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये हीट वेव्ह येणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। त्यानुसार कुठे काय स्थिती असणार आहे, कुठे कुठे हीट वेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलाय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय विद रिपोर्ट। आता पुढचे काही दिवस वातावरणाची काय स्थिती असेल हे समजून घेण्यासाठी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत। यात आपण बघू शकतो की महाराष्ट्रावर फारसे ढग दाटल्याचं बघायला मिळत नाहीये। त्या तुलनेने नेपाळ आणि उत्तर भारतातले जे इतर राज्य आहेत तिथे मोठ्या प्रमाणात आता ढग दाटल्याचं आपण बघतोय। त्यानुसार या भागांमध्ये आता पाऊस पडतोय, याचबरोबर गारपीट सुद्धा होतीये। नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं बघायला मिळतंय। महाराष्ट्रावरून पुढे ते ढग सरकलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रावर पुढचे काही दिवस पावसाचा धोका नसणार आहे। अवकाळीचं जे संकट आहे ते पुढे सरकल्याचं आपण या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघतोय। आता ह्या सगळ्यानुसार अवकाळीचं संकट तर पुढे सरकलेलं आहे, तर आता वातावरणाची काय स्थिती असेल महाराष्ट्रात हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की वातावरणाची काय स्थिती असेल ते आपण समजून घेऊयात। तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि यात आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याच भागात कोणताच अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। आज पावसाचा कुठलाही अलर्ट नाहीये, याचबरोबर हीट वेव्हचा सुद्धा कोणताही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। आपण बघितलं की गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला। मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या अनेक भागांमध्ये गारपीट सुद्धा झाली। आता मात्र अवकाळीचा धोका टळलेला आहे आणि वातावरणात हळूहळू बदल होत आहेत। त्यामुळे आता आज वातावरण क्लिअर असेल, निरभ्र आकाश दिसेल अशी स्थिती आज वातावरणाची असणार आहे। उद्या नक्की काय स्थिती असेल वातावरणाची 9 एप्रिल रोजी, तर आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो की 9 एप्रिलला सुद्धा कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। 9 एप्रिलला लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली इथे पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। मात्र इतर येलो किंवा ऑरेंज अलर्ट किंवा हीट वेव्हचा इशारा कुठलाही हवामान खात्याने 9 तारखेला दिलेला नाहीये। तर 10 तारखेची वातावरणाची काय स्थिती असणार आहे, तर 10 तारखेला 8 आणि 9 तारखेच्या तुलनेने वातावरणात बदल होत असल्याचं बघायला मिळतंय। कोकण किनारपट्टीचा हा जो सगळा भाग आहे इथे उष्णतेची जी तीव्रता आहे ती वाढलेली असणार आहे। ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी इथे हीट वेव्हचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। म्हणजे 10 तारखेला उष्णतेच्या ज्या लाटा असणार आहेत त्या मोठ्या प्रमाणात ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या भागात असणार असल्याचं बघायला मिळणार आहे। उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू शकतात या भागामध्ये असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। याचबरोबर सोलापूर, सांगली, कोल्हापुराचा घाटाचा परिसर इकडे मात्र वातावरण अगदीच कोकणाच्या अपोजिट असणार आहे। पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असेल, ढगाळ स्वरूपाचं वातावरण असेल। अगदी मुसळधार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात कुठेही बरसणार नाहीये 10 तारखेला। मात्र कोकण किनारपट्टीचा हा जो पट्टा आहे इथे हीट वेव्ह आणि सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाच्या हलक्या सरी अशा प्रकारचं वातावरण 10 तारखेला असणार आहे। आता 11 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 11 तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये हीट वेव्ह असणार आहे। त्यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। म्हणजे आपण हे बघतोय की 10 आणि 11 तारखेला कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये हीट वेव्ह असणार आहे, उष्णतेची लाट येणार असणार आहे। त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तिथे मात्र कुठलाही अलर्ट, कुठलाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। म्हणजे महाराष्ट्रातले इतर जे जिल्हे आहेत तिथे उष्णतेच्या फार लाटा असतील, उकाडा जाणवेल अशी पण स्थिती नसेल, पण पाऊस पडेल अशी सुद्धा स्थिती नसणार आहे। निरभ्र स्वरूपाचं आकाश बघायला मिळू शकतं। तर 12 तारखेची वातावरणाची काय स्थिती असणार आहे, तर 12 तारखेला कोणताच अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। 12 तारखेला कुठेही पावसाची शक्यता नसणार आहे, तर कुठेही उन्हाच्या लाटा सुद्धा म्हणजे उकाळा जाणवेल अशी सुद्धा स्थिती नसणार असल्याचं हवामान खात्याने या मॅप्सच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस वातावरण कसं असणार आहे, हीट वेव्ह कुठे असणार आहे, पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता कुठे असणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, वातावरणाची काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।